नमस्कार, राणीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मोतीचूर लाडू। तर त्यासाठी लागणारे साहित्य आहे, हे मी बेसन पीठ घेतले, चाळून घेतले मी 2 वाट्या बेसन पीठ। नंतर तूप घेतले, आपण साजूक तुपातले लाडू करणार आहोत। त्यानंतर मगज बी, भोपळ्याच्या बिया आणि 2 वाटी बेसन पीठ घेतले, त्यासाठी मी 1.5 वाटी साखर घेतली आहे आणि हा खाण्याचा ऑरेंज कलर। आता आपण सगळ्यात आधी पाक बनवून घेऊ लाडूसाठी। तर त्यासाठी मी इथे 1.5 वाटी साखरेसाठी 1/2 वाटी म्हणजे साखरेच्या अर्ध पाणी घेतलेले आहे आणि त्यात साखर टाकते मी। पाकात मी ऑरेंज कलर टाकून घेतलाय। आता एकीकडे आपला पाक तयार होतोय, तोपर्यंत मी इथे तूप गरम करायला ठेवतीये। आता आपल्याला लाडूची बुंदी पाडून घ्यायची आहे, तर त्यासाठी बेसन पिठाचं आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचे। तर ह्या पिठात थोडं थोडं पाणी टाकून हलवून घ्यायचे चांगलं। आपल्याला 2 वाटी पिठाला जवळपास 1.5 वाटी पाणी लागले। या पिठात पण मी आता केशरी कलर टाकून घेतेय आणि चांगलं हलवून रंग एकत्र करून घ्यायचा चांगला। लाडूसाठी आपल्याला 1 तारी पाक करून घ्यायचा आहे। तर त्यासाठी काय करायचं, हे बघा, असं हाताला लावायचा आणि अशी तार पडते का बघायचं। आपला पाक आता तयार झालेला आहे। पाक जर जास्त वेळ ठेवला ना की त्याची परत साखर तयार होते, म्हणून पाक हा वेळेतच लक्ष द्यायचं आहे पाकाकडे। आता आपण बघूया आपली बुंदी पडतीये का, आपलं बॅटर व्यवस्थित झालंय का। माझ्याकडे छोट्या बुंदीसाठी झाऱ्या नाहीये, काय हरकत नाही, आपल्याकडे घरात जो असेल तो। हे बघा, पडतीये बुंदी ह्याने। मोतीचूरच्या लाडूसाठी एकदम छोट्या बुंदीचा झाऱ्या असतो। आता आपल्याकडे घरात तो असेलच असं नाही, तर काय हरकत नाही, आपण मोठी बुंदी पाडून घ्यायची आणि नंतर ना मिक्सरला ती फिरवून घ्यायची, छान होतात लाडू। हे बघा, आपली बुंदी झालेली आहे छान।
बुंदी टाकताना गॅस हा मोठाच ठेवायचा आहे, नंतर बघा तळाला मग बुंदी चिटकून बसते खाली. बघा आपली सगळी बुंदी आता पाडून झालेली आहे. आता ही बुंदी मिक्सरला फिरवून घ्यायची आपल्याला. हे बघा मिक्सरला फिरवल्यानंतर अशी बुंदी छोटी छोटी होते. हे बघा आपली बुंदी आता सगळी मिक्सरला फिरवून झालेली आहे. आता आपण ही पाकात टाकून घ्यायची आहे. त्यानंतर हे जे मगज बी आणि भोपळ्याची बी घेतली होती ती पण टाकून द्यायची आहे आणि चांगलं एकत्र करून घ्यायचे पाकात आपल्याला ही बुंदी. एकत्र करून आता हे आपल्याला असंच झाकून ठेवायचं आहे जोपर्यंत या पाकात आपली बुंदी मुरत नाही तो. हे बघा आता आपलं हे चांगलं भिजलेलं आहे लाडूचं. आता आपण दुसऱ्या भांड्यात काढून घेऊ आणि आता आपण ह्याचे लाडू वळून घेऊयात. हे बघा मोतीचूर लाडू आपले आता आपण सगळे बनवून घेऊयात असेच. हे बघा आपले घरच्या घरी साजूक तुपातले मोतीचूर लाडू तयार झालेत.